बिग बॉस मराठी सीझन 6च्या कंटेस्टंटवरती प्रेक्षक खूपच जास्त भडकलेले आहेत. काय झालंय, सीझन चालू होऊन 3 आठवडा झालेला आहे आणि अजूनपर्यंत कंटेस्टंट पाहिजेल असा परफॉर्मन्स घरामध्ये करत नाहीत. त्यामुळे प्रेक्षक खूपच जास्त नाराज आहे. सोशल मीडियावरती प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि प्रेक्षक बोलत आहेत की हा शो खूपच जास्त बोरिंग करत आहे. या शोमधले कंटेस्टंटच आम्हाला कनेक्ट करत नाहीत. सगळे सेफ गेम खेळत आहेत. त्यामुळे हा शो बघायला मजा येत नाहीये. खरं तर सीझन 5 नंतर सीझन 6 कडून प्रेक्षकांना खूप जास्त अपेक्षा होत्या, पण जे सीझन 6चं कास्टिंग आहे ते घरामध्ये फक्त झोपा काढत आहे, काही गेम खेळत नाहीये. त्यांचा गेम म्हणजे घरामध्ये जेवण बनवणं, बेडवरती झोपणं, या व्यतिरिक्त काही नाहीये. कोणाचीच रिअल पर्सनॅलिटी दिसत नाहीये आणि हे प्रेक्षकांना आवडत नाहीये आणि प्रेक्षक बिग बॉसवरती भडकलेले आहे. प्रेक्षकांचं हे सुद्धा म्हणणं आहे की 4-5 लोकांचं इविक्शन करून टाका आणि 4-5 वाईल्ड कार्ड एंट्री नवीन घेऊन या. खरं तर प्रेक्षकांचं हे भडकणं साहजिकच आहे मित्रांनो, कारण प्रेक्षकांनी अपेक्षा ठेवली होती की हा शो खूप मोठा होईल आणि त्यांना एंटरटेन करेल, पण हा शो प्रेक्षकांना एंटरटेन करायला कुठेतरी कमी पडत आहे. जर का प्रेक्षक एखाद्या शोचं पोट भरून कौतुक करतं, त्यावेळेस तुम्हाला जसं भारी वाटतं तसंच प्रेक्षकांनी क्रिटिसाइज केल्यानंतर मेकर्सनी प्रेक्षकांच्या कमेंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि शोमध्ये तसा बदल करणं खूप जास्त गरजेचं आहे. जर का बिग बॉस मराठी सीझन 6 असाच चालू राहिला तर कदाचित प्रेक्षक या शोला बायकॉट सुद्धा करू शकतात. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मेकर्सने याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण प्रेक्षकांच्या सोशल मीडियावरती तिखट प्रतिक्रिया येत आहेत. मला जर का तुम्ही पर्सनली विचाराल तर मला सुद्धा हा सीझन आवडत नाही आहे, कारण या सीझनमधले कंटेस्टंट फक्त खाणे का, पिणे का, झोपणे का यापेक्षा वेगळं काहीच करत नाही आहेत. त्यामुळे मेकर्सने याकडे लक्ष देऊन लवकर काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि कंटेस्टंटला जागं करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, खरंच यावर्षीचा सीझन बोर होत चाललाय का? आणि तुम्ही नक्की बिग बॉसच्या मेकर्सला काय सल्ला द्याल? प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.